अलीकडे येतो सेंटर टू हे अलीकडे आता हा 9 फूट केल्यानंतर ह्या सेंटर पासून इकडं पाऊण फूट हा. हे लावलं, हा हा. इकडं पाऊण फूट हे लावलं, हा आणि इथलं पाऊण फूट इकडे हे लावलं. हा. हे असं 1.5 फूट झालं, हे असं 1.5 फूट झालं, हा हे असं 1.5 फूट लावताना झालं. लावताना आता ते भरणार नाही कारण फोडामुळे ते जवळ आला. हा लावताना 1.5 फुट दीड फुटावर फुट. लावले होते. 1.5 फुटावर लावलं आणि हे 5 फूट अंतर ठेवलं. याच्यामधलं 5 हा, हे 5 फूट अंतर, सेंटर पासून 5 बाय 9 असं बेड कशा पद्धतीने मारला जाईल 3 लावले. रोपच लावलं ना रोप गड्ड्याचं नाही नाही गड्डा नाही. कोणत्याही रोपात आहे हे AV3 च्या कंपनीचं G9 AV3 कंपनीचं जी नाही G9 बेड तुमच्याकडे अवेलेबल आहे का ते? नाही ते मागवलं ते. बेड पद्धत कशी तयार केलं बेड बेड तयार नंतर झालं. बेड हे तयार अगोदर प्लेनलाच केलं आपण. नंतर ट्रॅक्टरने बेड तयार झालं. हा. दोनदा दोन टाकून समजा दोनदा हे केलं, ट्रॅक्टर फिरवला, दोनदा ते भर लावून एवढं झालं बेड तयार. अच्छा 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 आता या झाडाचं आणि या झाडाचं अंतर लगेच आता 2 फुटच झाले जवळपास हा, 1.5 फूट ते आमच्याकडनं चुकलं होतं. आम्ही एका साईडनं हे आता कसं आहे, इकडे एक आलंय हा तर ते 2 इकडं आम्ही आणली होती. हा हा मग ते आम्ही फोटो पाठवले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं लगेच उपटून लावा. मग उपटून लावल्यामुळे काही ठिकाणी तसं झालं. ही आता आता इथं प्रत्येक छोटं झालंय. एकडे एक 6 झालं, 6.5 झालाय हा हा आणि एक 5 आहे. 5 हम्म. आता इथं 6.5 झालं. हे अंतर जास्त ही आहे. हा, ही त्याच्यामुळे 6.5. आता हे ही क्षेत्र पाच किती आहे हे जर एकर आहे, 1 एकर 1 एकर किती ते 1 एकर मध्ये आता किती 3000 रुपये. 3000 रुपये 3000 रुपये का? 3000 3000 बऱ्याची आता हे 1.5 बसतात तुम्ही आता खत- सुरुवातीपासून खताचं म्हणजे व्यवस्थापन. काय मशा हे काय टाकलं त्याला सुरुवातीला ऊस गेला, ह्याच्यात ऊस 100 टन भरला होता. हा. तो ऊस गेल्यानंतर लगेच ताक टाकला जानेवारीत. हा, जानेवारीत ताक टाकल्यानंतर 50 दिवसांनी तो ताक गाडून टाकला. ताक म्हणजे बरोच ना ताक, बरोबर हा. हा आणि मग ते गाडल्यानंतर 8-15 दिवसांनी लगेच त्याला रोटावेटर मारून पूर्ण परत रान हे केलं, आणि पुन्हा एक 8-10 दिवसांनी नांगरलं परत. हम्म. आणि मग ते नांगरून तापत ठेवलं, आणि नंतर परत कल्टिवेटर मारून रोटावेटर मारून प्लेन तयार केला. हम्म. प्लेन वाढ, हो. आणि नंतर कोणत्या टोकण्या 9-9 फुटावर आखून घेतलं. आखून घेऊन मग त्या बेडवर की खत टाकलं. हम्म. 6 टेलर शेणकी आणि 2 टेलर मळी. बरं. मग तेवढंच बेड परत रोटावेटर केलं. हा हा इथं नाही केलं. छोट्या इथं ट्रॅक्टरने खत की टाकलं मोठ्या नव्हतं तेव्हा. मोठ्या ट्रॅक्टर ना छोट्या ट्रॅक्टर. छोट्या हा मग ते केलं की लगेच ड्रिप हातरलं, हा भिजवलं आणि रोप लावून घेतलं रोप लावून. आणि रासायनिक नंतर हा 2.5 महिन्यांनी टाकला. 2.5 महिन्यांनी पहिला डोस, आणि परत 3 महिन्यांनी साडेतीन साडेतीन म्हणजे महिन्यांनी आपली दुसरा डोस. रेग्युलर डोस टाकले का म्हणजे मी काय असेल ते सुपर पोटॅश युरिया आहे युरिया नाही. हा युरिया एक ते दाना सुद्धा दाना नाही. सुद्धा आहे तुझ्या नाही म्हणजे आता तुम्ही डोस टाकताना एकरी टाकला की काय हजारी टाकला हे आम्ही ह्या झाडांच्या मानाने झाडाच्या टाकलं. नुसार हा हजारी झाडांच्या नुसार टाकला, कारण हा. झाडांना खाद्य पाहिजे ना. हा. आणि ती पिल्लं आहेत ना, ती बारकी येतात, ती आम्ही एवढी सुद्धा येऊन दिली नाहीत. गव्हाची दिली नाही हा, समजा एवढी होणच दिली नाहीत ती. हा त्याच्यामुळे ते त्याचं खाद्य त्यांनाच राहिलं ना. ती आणि पिल्लं एकदा खाद्य बुडाला नव्हती. झालं की बुडाला वाढले माती पण लावायची नसतं. काही हा, गरज गज नाही. झालं. नाही आपोआप लागली ट्रॅक्टरने. नाही नाही आता हे बुडं जे उघडे दिसायला समजा आम्हाला ते नाही नाही, काय नाही, काहीच नाही ना काहीच नाही, काहीच गरज नाही. म्हणजे एक आता एक हजारी दिवसात 5 पोते दिसून म्हणलं तर 15